नमस्कार गाईज, तुमचं स्वागत आहे मानव यूट्यूब चॅनलवर. तर गाईज, आज आम्ही जाणार आहोत कफरेडला, लग्नाला कल्पेदाच्या. तर गाईज, चला जाऊया. पूर्ण कट्टा ग्रुप. तर आता मी आणि मोहितदा खाऊ घ्यायला आल्या ट्रेनमध्ये, काही खाण्यासाठी भूक वगैरे लागणार. तर गाईज, आता आम्ही ट्रेनची वाट पाहत आहोत. खूप गर्दी आहे स्टेशनला गाईज, पाहू शकता. तर आम्हाला जागा भेटेल का काय माहिती, बघूया. सर्वजण गप्पा मारत आहेत. फायनली गाईज, मला तर जागा भेटली, पण हर्ष तर उभाच आहे आणि विनीत सुद्धा उभाच आहे. तर गाईज, पोचलो आम्ही चर्च गेटला. बघा तुम्ही, आता मी जाणार कल्पेदाच्या घरी, मस्त मजा करणार. तर गाईज, फोटोशूट चालू आहे पोचल्या ते वेशचा. आणि समीर बाबा व्हिडिओ कॉलवर सर्वांना दाखवत आहे. खूप खुश झाला आहे. बघा तुम्ही, आलाय तेव्हापासून कॉलवरच बोलत आहे. समीर दादा डिस्कस करत आहेत. तर काहीच, आता चला आम्ही पोचणार चर्च गेटला. आणि पोचलो आम्ही. टॅक्सीवाला पैसे दिले आणि फायनली हे बघा आमचं घर. इथे राहणार आम्ही 3 दिवस. तर गाईज, आता आले केप्सा खाण्यासाठी. बघा मस्त. परंतु आमचा उपवास होता, माझा आणि देवीचा, तर आम्हाला व्हेज खायला लागला. परंतु 12 नंतर आम्ही सुद्धा खातील. तर गाईज, पुन्हा एकदा घर चेंज केलं आणि फिरण्यासाठी निघाले मरीन लाईन्सला. परंतु आम्ही काही गेलेच नाही मरीन लाईन्सला. अर्ध्या रस्त्यातच बसले या बोटीमध्ये. थोड्याशा गप्पा केल्या, पुन्हा घरी याला निघाले आणि पुन्हा एकदा घर चेंज केलं. आता पियुदाच्या मामाकडे आले. गाईज, खूप सुंदर जागा होती. आणि पाहू शकता बघा, पियुज आता खूप माखला आहे तिने. आणि इथे माखवी चालू आहे. आम्हाला सुद्धा खूप माखवलं यांनी. पूर्णपणे माखवतात सर्वांना. गाईज, खूप माखवत आहेत सर्व. बघा, विशाखा ताईला तर खूप माखवलेली. थोडासा डान्स होऊन जाऊ दे. तर आता कल्पेदाला मंदिरात घेऊन चालले. तर आम्ही सुद्धा जाणार त्यांच्यासोबत. तर काही तिथूनची परंपरा थोडी अलगच आहे. हे बघा, मिक्स फ्रूटने ज्यूस बनवला आहे. ओडका सुद्धा मिक्स करत आहेत. काही सर्वांना पाजवतात. हे मजा येणार. काहीतरी नवीन बघायला भेटत आहे आपल्याला. आपण तर कधी केलं नसेल आपल्या इथे, परंतु इथे काहीतरी नवीन बघायला भेटत आहे. कल्पेदा बघा किती खुश दिसत आहे. भरलेला तो स्टॉक संपला. पुन्हा एकदा नवीन स्टॉक भरायला घेतला आहे. पहिल्याची टेस्ट मस्त होती, आता नवीन स्टॉक पुन्हा एकदा. मी थोडासा टेस्ट करून बघितला, मस्त लागला. आणि बाबू बघा, बाबूला खूप हैराण केलाय मुलांनी. आता बाबूला उडवा लावलाय. बाबू घाबरला. आणि आता मंदिरात पोचलो आम्ही.
मंदिरात रिटर्न येत आहेत पुन्हा एकदा घराकडे पारकुशा गल्लीतून. जे संध्याकाळी येणार होते आमचे दादा वगैरे ते सुद्धा आलेले आहेत. पदिदा, अमोलदा, पियुष, उन्नतीताई आणि पूजाताई वगैरे. तर आता ते सुद्धा आम्हाला जॉईंट होणार. आणि आता मी पियाला बसल्यात आणि हर्षला मेडल आणि एक ट्रॉफी देऊन त्याचा सत्कार करत आहेत समीप पागदारे. आता तयारी करत आहेत सर्वजण कल्पेदाच्या हल्दीला जाण्यासाठी. एकदम नटून थटून सर्वजण आणि पोचलो कल्पेदाच्या हल्दीला. सर्वजणांनी कुर्ते घातल्यात, कट्टा ग्रुप पूर्ण. आणि ईशान बघा त्या काकांच्या बाजूला बसला आहे. थोडासा डान्स होता इथे. आणि आता बसल्यात थोडं कंटाळून आणि आता जायला लागल्यात पुन्हा एकदा मरीन लाईन्सला. काल तो गेलो नाही आणि पोचलो मरीन लाईन्सला. थोड्याशा गप्पा मारत आहेत. खूप भारी व्ह्यू आहे रात्रीचा. 4:30 वाजता मी गेलो होतो मरीन लाईन्सला. तर गाईस तुम्ही पण जावा नाईटला. डेला तर सर्व जातात. आणि पुन्हा एकदा घरी येण्यासाठी निघालो. आणि गुड मॉर्निंग सर्वांना. परंतु आमची मुलं बघा अजून झोपल्यात. मी लवकर उठला म्हणून त्यांची व्हिडिओ काढले गपचूप. तर आता आलो लग्नाला आणि अक्षदा घेऊन आला आहे पियुष दादा. आणि एक दादा होता त्याचं नाव काय माहिती नाही. आणि पियुष दादा तर वेगळंच चालू होतं. ते ब्राह्मणाला अक्षदा मारत होता जोर जोरात त्याच्या अंगावर. तर फायनली लग्न लागलं अंजलीताईचं आणि भाऊजींचं, वसंत भाऊजींचं. आणि आता डान्सच करायला लागलाय. आणि छोटी बघा खूप सुंदर नाचत होती. आणि आता कल्पेदाचं लग्न आहे आणि मुलं कशा प्रकारे स्वागत करत आहेत त्याचं बघू शकता तुम्ही. जसं इंडियाने वर्ल्ड कप जिंकलेला आणि सेलिब्रेट केलं होतं तसंच. तर आता पियुषचं सुद्धा लग्न लागेल 5 मिनिटानंतर. आणि पियुषचं सुद्धा लग्न लागलं आहे आणि डान्स पुन्हा एकदा चालू झाला आहे. खूप मजा आली इथे कफरेडला. तुम्ही सुद्धा एकदा जाऊन बघा लग्न असेल तर कोणाचं. खरंच खूप मजा आली. खूप बघण्यासारखं होतं काही. आणि खास करून त्यांची माहिती. तर आता मी बाहेर परत आहेत कल्पेदाला देण्यासाठी. तर बघा गाईच किती जमले आहेत. 10च्या वर तर असतील सर्व मुलांचे. तर आपलं गमचं काम करतात आणि आला आता पुन्हा एकदा ड्रेसिंग मारून रिसेप्शनसाठी कल्पेदा. आता तयारी होती फोटो काढायला जायची आमची. लाईनमध्ये आम्ही उभी होतो. खूप मोठी लाईन होती
रिसेप्शनसाठी. आणि आता आम्ही आलो आमच्या फोटोशूटसाठी. सर्व मुलांनी फॉर्म घातलेले. तर फोटोशूटसाठी आलो आणि नंतर बसलो पियाला. माझा दात दुखत होता म्हणून मी काय गेला नाही आणि आता निघालो घरी येण्यासाठी. तर गाईज ट्रेन होती 8:45ची. अजून खूप टाईम होता. ट्रेनची वाट बघत होते आम्ही. आणि आता बसलो ट्रेनमध्ये. घरी यायला निघालो चर्चगेटवरून. आणि थोड्याशा गप्पा चालू होत्या आणि विनीत शुभमची लागली होती. आणि पोचलो बोईसरला. आता रिक्षात बसून जाणार आल्लवडी. आणि लगेच आंघोळ करून सुद्धा आम्हाला निघायचं अनवरी जाय. आम्ही निघालो आता अनवरीला जायला. आमच्या 4 गाड्या होत्या. आम्ही 9 मुलं होती. गाईज ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. गाईज काही चुकलं असेल तर सॉरी. तर आम्ही जात आहोत आता अनवरी. गुंगवाडा खूप लांब आहे तरीसुद्धा आमच्याजवळ रायडर आहे. आम्ही लगेच पोचू. आणि पोचलो अनवरी आणि पियाला बसलो. आणि आता जाणार आहोत डान्स. आम्ही नाचायला नाचूया थोडा वेळ. आणि आता जाम मनावर घेतलेलं. दादाला सुद्धा उचललेलं. थोडा वेळ जास्त झालेली मुलांना. चल तर गाईज बाय बाय. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया 31 दिवशी. बाय बाय.